माझा हॉटेल बस स्टँडला हॉटेल साईराम 40 नंबर दुकान। तो आम्हाला वारंवार पैसे मागतो आणि त्रास देतो आणि गिऱ्हाईक जे कस्टमर राहतो त्यांना दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देतो आणि तुम्ही जर याच्याप्रमाणे माझा हप्ता नाही दिला तर आम्ही तुम्हाला जीवे ठार मारून टाकू असं तसं सांगतो आम्हाला। आणि रात्री आम्ही फिर्याद दिल्यानंतर 12-12:30च्या दरम्यान त्यांनी असं केलं, दुकानामध्ये आग लावून दिली। पिंटू सीताराम मैराट आणि बस आम्ही ते निशामक गाड्या वगैरे आल्या लगेच आग विझवलं। काय नुकसान झालं तुमचे? नुकसान झाले, दुकानचं पूर्ण माल वगैरे काच वगैरे सर्व स्टूल वगैरे सर्व जळून राख झाले। किती रकमेचं म्हणजे अंदाज? 4 ते 5 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि वारंवार त्रास येतो सर। सगळ्या दुकानदाराला जिथून एवढे कॉम्प्लेक्स आहे सगळ्यांना त्रास आहे। मला नामांकित गोंड आहे याचा कायम हा कायम लेडीजला त्रास देतो। जे लेडीज कस्टमर येतात त्यांच्या बी छातीला हात मारतो, त्यांचं नाव घेतो। तो आम्हाला सांगतो की तुमच्या दुकानामध्ये एक बी लेडीज कस्टमर आहे कोणी कोणाला घेऊन येणार नाही मी, मला पैसे द्यायचे तर तुमचं दुकान चालू ठेवाल। आणि काल संध्याकाळी तो पैसे घ्यायला आला, त्याला आम्ही पैशाचा विरोध केला। आता त्याने यांच्या छातीवर वस्ताने मारून गेला आणि सांगून गेला की तुमच्यावर खोटी गुन्हा दाखल करतो म्हणे मी। डोक्यात त्याने बाटली मारून घेतली। त्याच्यानंतर आम्ही फिरत द्यायला गेलो, साहेबांनी आमची फिरत दाखल केलेली। त्याच्यानंतर दाखल करत असताना आम्ही पोलीस स्टेशनलाच असताना तो इथं आला रात्री 12:15 ते 11:30 दरम्यान व दुकानामध्ये जाळून चालला गेला। तो वापस पुन्हा ॲडमिट होऊन गेला तो सिव्हिल हॉस्पिटलला। आणि हा कायम वारंवार त्रास देतो। याच्या पहिले मी अर्ज दिलेले आहे इथून बस स्टँडवरून याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा। याच्यापासून भरपूर त्रास झालेला आहे। दुकान चालवायचे की नाही चालवायचे आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे। कारण की तो डायरेक्ट सांगतो तुम्ही मला पैसे दिले नाही तर तुम्हाला जीवे ठार मारू म्हणे आम्ही। काल त्याला किती पैसे भरतो तो 200-300 जेवढे असेल तेवढ्या गल्ल्यातून हात घालून पैसे घेऊन जातो तो। तर तो काय सांगून गेला पैसे दिले नाही तुमचं एक तर तुम्हाला आज मारून टाकेल म्हणे मी, याला तुमचं दुकान जाळून टाकेल म्हणे मी। त्याला पैसे नाही दिले आपण संध्याकाळी रात्री तो आला आणि एक कार्यक्रम करून चालला गेला तो। नाव काय?